हॅलो मित्रांनो, DMITV एज्युध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इयत्ता 9वीच्या भूगोल विषयाच्या या प्रवासात तुमच्यासोबत असणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज आपण आपल्या अभ्यासक्रमाची एक झलक पाहिली. तुमच्या अभ्यासाला अधिक सोपे आणि रंजक बनवण्यासाठी प्रत्येक धड्यात आपण नक्की काय शिकणार आहोत याची सविस्तर माहिती खाली दिली आहे. इयत्ता 9वी भूगोल अभ्यासक्रम सविस्तर माहिती. 1. वितरणाचे नकाशे. केवळ नकाशे वाचणे नाही तर माहितीचे विश्लेषण करणे येथे शिकाल. बिंदू पद्धत, क्षेत्रगणी पद्धत आणि समगणी पद्धत यांसारख्या सांख्यिकीय पद्धतींचा वापर करून नकाशे कसे बनवायचे याचे कौशल्य तुम्ही आत्मसात कराल. 2. अंतर्गत हालचाली. पृथ्वी स्थिर दिसते, पण ती गतिमान आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बलांमुळे होणारे मंद आणि शीघ्र हालचालींचे परिणाम, ज्वालामुखीचे प्रकार आणि भूकंपामुळे होणारी जीवित व वित्तहानी यावर आपण चर्चा करणार आहोत. 3. बाह्य प्रक्रिया. भाग 1. पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे विदारण. वेदरिंग म्हणजे काय? खडकांचे तुकडे होणे, त्यांचे अपघटन होणे आणि या प्रक्रियेत तापमान, पाणी, प्राणी आणि वनस्पतींचा सहभाग कसा असतो हे आपण समजून घेणार आहोत. 4. बाह्य प्रक्रिया. भाग 2. नदी, हिमनदी, वारा आणि सागरी लाटा यांच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. उदा. व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी, वाळूचे ढिगारे यांचा अभ्यास करून भूगोलाचे सौंदर्य अनुभवूया. 5. वृष्टी. पाऊस कसा पडतो? बाष्पीभवन आणि सांद्रीभवन या प्रक्रियांचे महत्त्व काय? धुकं, दवबिंदू आणि हिमवृष्टी यांसारख्या विविध वातावरणीय घटकांचे मानवी जीवनावरील परिणाम आपण पाहणार आहोत. 6. सागर जलाचे गुणधर्म. महासागर हे केवळ पाणी नाहीत, तर ते खनिजांचे भांडार आहेत. सागर जलाचे तापमान, क्षारता, सॅलिनिटी आणि घनता यांवर परिणाम करणारे घटक आणि त्यांचे जागतिक हवामानाशी असलेले नाते आपण उलगडून पाहू. 7. आंतरराष्ट्रीय वाररेषा. वेळेचे गणित समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ग्रीनविच वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा इंटरनॅशनल डेटलाईन ओलांडताना तारखेत होणारा बदल हे समजून घेण्यासाठी हा एक अत्यंत तार्किक धडा आहे. 8. अर्थशास्त्राशी परिचय. भौगोलाच्या जोडीला आता आपण अर्थशास्त्राकडे वळणार आहोत. सूक्ष्म आणि स्थूल अर्थव्यवस्था, उत्पादन, उपभोग आणि विनिमय यांसारख्या संकल्पनांतून देश आर्थिक प्रगती कशी करतो हे आपण शिकू. 9. व्यापार. आयात आणि निर्यात म्हणजे काय? व्यापाराचे प्रकार, व्यापाराचे संतुलन आणि जागतिक व्यापारात भारत व इतर देशांची भूमिका कशी आहे याचे विश्लेषण या धड्यात आहे. 10. नागरीकरण. शहरे का वाढतात? स्थलांतर आणि नागरीकरण यांचा काय संबंध आहे? वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना यावर आपण सविस्तर चर्चा करू. 11. वाहतूक व संदेशवहन. वाहतुकीचे मार्ग, रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग आणि संदेशवहनाचे बदललेले स्वरूप यामुळे जग कसे जवळ आले आहे हे आपण या धड्यात पाहणार आहोत. 12. पर्यटन. शेवटच्या धड्यात आपण पर्यटनाची सफर करणार आहोत. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि संस्कृती कशी विकसित होते हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, हा प्रवास खूपच रोमांचक असणार आहे. आपल्या चॅनलवर आपण केवळ पुस्तकातील माहितीच नाही तर नकाशा वाचन आणि प्रॅक्टिकल गोष्टींवरही भर देणार आहोत. आज आपण फक्त अनुक्रमणिकेची ओळख करून घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पहिल्या धड्याला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच धडा 1. वितरणाचे नकाशे. तर लवकरच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा DMITV एज्युकेशन.